एखाद्या झोपडपट्टीचं पुनर्वसन करताना जर कधी त्या ठिकाणी विकसक येतो तर विकसक आणि झोपडीधारकांमध्ये नेहमी वादविवाद चालू असतात, तर ह्या समस्या आपण कशा सोडवणार? आता महानगरपालिका जी आहे, पुणे महानगरपालिका केवळ विकसन ते करू शकत नाही. यासाठी आपल्याला जो विकसित बाहेरचा ज्यावा लागतो त्याला त्याचा बेनिफिट असतो. पण आम्ही दोघांच्या मध्ये बसून समन्वय करून त्या ठिकाणी कशी यासारे चांगल्या पद्धती आणि ती कशा पद्धतीने मेंटेन होईल. कारण का तुम्ही जर आत्ताही आमच्याबरोबर जर प्रचारामध्ये फिरत असाल तर ते अक्षरशः पाय ठेवायला तिथं जागा नसते, दुर्गंधी असते आणि त्या ठिकाणी जे शौचालय ते व्यवस्थित साफसफाई नसते. मग आता जे निवडून दिलेत त्यांना त्यांचा अनुभव तुम्हाला आलेला आहे. पण आता आम्हाला ज्या एकनाथजी शिंदे हे तळागाळात ना आलेले कार्यकर्ते, त्या तळागाळात त्यांनी तुम्हाला त्यांचा प्रवास माहिती असेल, ते रिक्षा चालवत होते, ते एक कार्यकर्ते होते. ते कार्यकर्त्यापासून आज मुख्यमंत्री झाले आणि ते कार्यकर्त्यांच्या मागं उभे राहतात. आज त्यांना महिलांचे सक्षमीकरण त्यांना माहिती होतं की महिलांना किती अडचणी येतात. लाडकी बहीण योजना ही एकनाथजी शिंदे यांनीच चालू केली. बाकी कोणाला आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये महिलांकडे कोणी लक्ष दिलं नाही. तेवढ्यापुरती फक्त सक्षमीकरण म्हटले, पण यांनी ते करून दाखवलं. आमच्याकडे अजून एकनाथजी शिंदे साहेबांकडे अजून भरपूर योजना आहेत. ही निवडणूक झाली तर तुमच्या समोर त्या योजना येतीलच.